महाराष्ट्रातील सर्व सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगरपालिका महानगरपालिका संपल्या. आता शेवटचा टप्पा. जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरू. आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार इंजिनियर इलियास इब्राहिम पटेल, गणेशवाडी पंचायत समिती मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजश्री नंदकुमार मणकापुरे, तर आलास पंचायत समितीचे उमेदवार अजित चारुदत्त दानुळे यांनी राष्ट्रीय काँग्रेसकडून आपली उमेदवारी अर्ज दाखल करून आपण निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित केले. ही निवडणूक इतिहास घडवणार, भागातील सर्वांगीण विकास करणार. आलास जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार हे तुमचे आमचे पटेल आहेत. हे स्वतः सक्षम, उच्च शिक्षित, निर्भीड, अभ्यासू आणि भागातील जनतेची जोडलेली नाळ अशा या अष्टपैलू उमेदवारासोबत गोरगरीब जनतेसाठी झटणारे 2 उमेदवार आहेत. या सर्वांचा विचार करता हे तिन्ही उमेदवार जनतेच्या मनातील असल्यामुळे भरघोस मताने निवडून येणार अशी आलास, गणेशवाडी, शेडशाळ, कवटेकुलन, कोरवाड, बुबनाळ, औरवाड, नरसिंहवाडी आणि हसूर या भागातील मतदार निवडणूक अर्ज भरताना बोलत होते. म्हणजेच बदल होणार असल्याची चर्चा होत आहे. हा निवडणूक अर्ज दाखल करून शिरोळ तालुक्याचे काँग्रेसचे नेते उद्यान पंडित गणपतदादा पाटील यांची दत्त सहकारी साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये जाऊन या तिन्ही उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी भेट घेतली. यावेळी गणपतदादा हे आपल्या तिन्ही उमेदवारांना व तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्ष यांच्या जिथे लढती होत आहे तिथे आपण सर्वांना भरघोस मतदान करून निवडून आणायचे आहे असे सर्वांना विनंती बरोबरच आदेशही दिला. यावेळी उदगाव बँकेचे संचालक बापूसाहेब बोरगावे, दत्त साखर कारखाना संचालक भैयासाहेब पाटील, अनंत धनवडे, बाळू मणकापुरे, शिवमूर्ती शिंगे, शेडशाळचे सदाशिव कदम, आलासचे ज्येष्ठ नेते मुनाफ जमादार, महेश गंगदर, भाऊसाहेब शिरडोणे, भैया हरोले, माजी उपसरपंच प्रियांका पिनू कल्याणी व इतर मान्यवर उपस्थित होते. रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाल इनामदार, जयसिंगपूर.